पुढचं आहे TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्च कशात होतो? गणित आणि विज्ञानात. जसे आपण टी सोशल सायन्स सामाजिक क्षेत्रातली बघितली, मग फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन होतं गणित विज्ञान, आणि पुढे अजून एक जोडायचं असेल तर टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान. हे 3 विषयासाठीची ही संस्था आहे, मुख्यतः गणित आणि विज्ञान. मग याच्यावरूनच आपल्याला या संस्थेची माहिती लक्षात येते. मग बघा, टाटा मूलभूत संशोधन संस्था ही सुद्धा मुंबईला आहे. विषय कुठले आहेत? विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात मूलभूत संशोधन करणारी संस्था. स्थापना केव्हा आहे? 1 जून 1945. ही स्थापना कोणी केली हे महत्वाचे आपल्याला. JRD टाटा यांच्या सहकार्यातून डॉक्टर होमी भाभा यांनी केलेली. TIFR ची स्थापना JRD टाटा यांच्या सहकार्यातून डॉक्टर होमी भाभा यांनी केलेली. बघा, राजू सरांनी आपल्याला शॉर्टकट सांगितलाय मागच्या रिजनल कॅम्पसचा, HMT घड्याळ प्लस गुवाहाटी. मग विज्ञान, गणित, तंत्रज्ञान TIFR 1 जून 1945 JRD टाटांच्या सहकार्यातून डॉक्टर होमी भाभा. सुरुवातीला ही बंगलोरला काम चालत होतं, पण लगेच 4-6 महिन्यात मुंबईला स्थलांतर झाले. 1962 या संस्थेला इमारत मिळाली. महत्वाचं काय, 1 जून 2020 या संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाली. आता इथून पुढचं, आता हे 1 जून 2020 सुद्धा, ज्यावेळेस आपली सुरुवातीला परीक्षा होती त्यावेळेस ही खरं डेट महत्वाची होती, पण आता पुढे बरंचसंच पुढे आलोय आपण, त्यामुळे कदाचित महत्वाची नसू शकेल, तरी पण एक लक्षात असावी. इथून पुढचं महत्वाचं आहे. संस्था कशा संदर्भात आहे? गणित, विज्ञान, तंत्रज्ञान. मग कामकाज कुणाच्या नियंत्रणाखाली? भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाच्या आधिपत्याखाली ही संस्था काम करते. अणुऊर्जा आयोगाच्या अंडर काम करते. मग हिला भारत सरकारचं काय म्हणून ओळखलं जातं? तर अणुविज्ञान आणि गणिताचं राष्ट्रीय केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. संस्थाच काम कुणाच्या नियंत्रणाखाली किंवा अंडर काम करते? तर भारत सरकारच्या अणुविज्ञान किंवा अणुऊर्जा आयोगाच्या आधिपत्याखाली. मग अणुऊर्जा आयोगाच्या आधिपत्याखाली काम करते, तर भारत सरकारचं अणुविज्ञान आणि गणिताचं राष्ट्रीय केंद्र म्हणून TIFR ची ओळख आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची. आता या संस्थेत मग विभाग कुठले असतील? 3. ज्या विषया संदर्भात संस्था आहेत तेच विभाग, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान. मग बघा, तेच आपण फक्त जे सांगितले तेच. TIFR चे प्रमुख विभाग आहेत गणित, निसर्ग विज्ञान विभाग आणि तंत्रज्ञान. मग या विभागात इथं मूलभूत संशोधन चालतं. याच्या अंतर्गत काही स्वतंत्र उपविभाग पण आहेत, आणि या संस्थेला एक जागतिक महत्व आहे. यामुळे ही संस्था वेगवेगळ्या संस्थांबरोबर समन्वय किंवा कोऑर्डिनेशन पण करते आणि आपलं काम सुरू ठेवते. या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळा सुद्धा आहेत. पुढचा या संस्थेचा महत्वाचा, अगदी महत्वाचा पॉइंट आहे TIFR च्या प्रमुख प्रयोगशाळा. आता 5 प्रयोगशाळा आहेत, या लक्षात राहिल्या पाहिजेत, कारण टाटा ग्रुपच्या संदर्भात माहिती कमी, पण महत्वाच्या तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्यामुळे बघा, आधी 5 संस्था सांगतो, मग लक्षात कशा ठेवायच्या पाहू. बलून रिसर्च फॅसिलिटी आहे हैदराबादला. रेडिओ टेलिस्कोप सेंटर आहे या संस्थेचं उदकमंडलम किंवा आपण उटी म्हणतो त्याला. गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमी सेंटर आहे पंचमढीला मध्य प्रदेशात. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे आपल्या पुण्याजवळ खोडद नारायणगावला. आणि शेवटी जीवशास्त्र संशोधन केंद्र बंगळूर. आता हे TIFR च्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा. तर ते आठवणीत कशा ठेवणार? आधी आपल्या इथे येऊयात. पुण्यात काय आहे किंवा खोडद नारायणगावला? जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. जायंट म्हणजे एकदम मोठा आला की खोडद नारायणगाव किंवा पुणे ऑप्शन असेल तर पुणे. तशाच प्रकारचं रेडिओ टेलिस्कोप, नुसतं रेडिओ टेलिस्कोप आला तर उदकमंडलम उटी. मग आपलं पुण्यातलंच PU, पुणे आणि उदकमंडलम ह्या दोन्ही ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप सेंटर आहेत. फक्त त्यातला जायंट मोठा म्हणलं की पुण्याला, नुसता रेडिओ टेलिस्कोप म्हटलं की उदकमंडलमला. ह्या 2. त्यानंतर जीवशास्त्र बायोलॉजी म्हटलं की बंगळूर, आणि बलून म्हटलं की हैदराबाद. दोन्ही ITC संदर्भात आपली शहरं आहेत. मग बायोलॉजी फक्त लक्षात ठेवायचं, बलूनला आहे. बायोलॉजी म्हटलं, संशोधन म्हटलं की बंगळूर, आणि बलून हैदराबाद. राहिलं काय मग? पंचमढीचं गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमी सेंटर. मग अशा पद्धतीने थोडंसं आठवणीत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जायंट रेडिओ म्हटलं खोडद नारायणगाव, नुसतं रेडिओ टेलिस्कोप म्हटलं उदकमंडलम उटी, बायोलॉजी म्हटलं बंगलोर, बलून म्हटलं हैदराबाद,
राहिलं मग गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमी पंचमढी. पुढं इथं आपले जे विख्यात वैज्ञानिक होते आपले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी या संस्थेत अध्यापनाचं म्हणजे शिकवण्याचं कार्य केलेले. महत्वाचा पॉइंट 2004 मध्ये या संस्थेला UGC कडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. आता अभिमत विद्यापीठाच्या संदर्भात 64, 2004 आणि 2006 ही 3 वर्ष महत्वाची. त्या 3 वर्षातच वेगवेगळ्या संस्थांना अभिमत किंवा केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा आहे. मग इथं आहे बघा आपल्या 2004 ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा. या विद्यापीठाकडून काही निवडक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते पर एक्झाम घेऊनच. मग पुन्हा एकदा बघा एक्झामच्या दृष्टीने 2-3च पॉइंट आहेत इथं. काय तर मूलभूत संशोधन कशात? गणित, विज्ञान, तंत्रज्ञान. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान. 1 जून 1945 JRD टाटा यांच्या सहकार्यातून होमी भाभा हे महत्वाचे अणुऊर्जा आयोगाच्या आधिपत्याखाली भारत सरकारचं अणुविज्ञान आणि गणिताचं राष्ट्रीय केंद्र. आणि आपल्या रिसर्च फॅसिलिटी कुठं आहेत तर बायोलॉजी म्हटलं की बंगळूर, बलून म्हटलं की हैदराबाद, फक्त रेडिओ टेलिस्कोप म्हटलं की उटी किंवा उदक मंडलम, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हटलं की आपलं खोडद नारायणगाव पुणे आणि गॅमा रे पंचमढी. त्यानंतर 2004 अभिमत विद्यापीठाचा दर्जा. आन्सर काय झालं आपला 7:30च रेग्युलर टाइम आहे. सरांना थोडं 1-2 दिवस बाहेर कंटिन्यू जात होते त्यामुळे उशीर झालता. त्यामुळे त्यांनी 7:45चं टाकलेलं. थोडंसं समजून घ्यायला अशी अपेक्षा आहे. नाहीतर आपला कंटिन्यू 7:30चा टाइम आहे पाटील सर. तर हेच पॉइंट पुन्हा एकदा इथं बघा दिलेले आहेत. स्थापना 1 जून 1945 कुणाच्या? JRD टाटा यांच्या सहकार्यातून डॉक्टर होमी भाभांनी केले. हे महत्वाचे. कुठले कुठले विषय आहेत? विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, मूलभूत संशोधनाशी संदर्भात आहे. 2004 काय आहे? अभिमत विद्यापीठाचा दर्जा. 1 जून 2020 ला 75 वर्ष पूर्ण झाली होती. वेगवेगळ्या आपल्या प्रयोगशाळा कुठे आहेत या संस्थेच्या? तर बलून आणि आपलं बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. बायोलॉजी म्हटलं बंगळूर, बलून म्हटलं हैदराबाद. फक्त रेडिओ टेलिस्कोप म्हटलं उदक मंडलम उटी, जायंट मोठा रेडिओ टेलिस्कोप आपल्या इथं नारायणगाव, खोडद किंवा पुणे, आणि शेवटी गॅमा रे म्हटलं की पंचमढी. एवढेच पॉइंट इथं महत्वाचे. या ही संस्थेची ही स्लाइड केली तरी पुष्कळ आहे बघा. पुढं आता आन्सर द्यायचे. पहिल्यांदा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे 4 आन्सर आहेत. सर्वांनी कमेंट करायचे, इथेच पाठ होईल. म्हणजे स्थापना, स्थापनेवेळेचं नाव, अभिमत विद्यापीठाचा दर्जाचं इयर आणि कॅम्पस. स्थापना आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची 1936. स्थापनेवेळेचं नाव, यस सर दोराबजी टाटा हे स्थापनेवेळेचं नाव आहे. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला वर्ष तर ते असणार आहे 1964. आणि कॅम्पस कॅम्पस आहेत आपला मुंबई, महाराष्ट्रातला ग्रामीण किंवा भारतातला रुरल कॅम्पस म्हणून तुळजापूर, आणि शेवटचे 2 गुवाहाटी आणि हैदराबाद. HMT गुवाहाटी असंही लक्षात ठेवू शकतो आपण. पुढं आता आपल्याला TIFR चं पाहायचं या साईडला.
TIFR ची स्थापना विथ डेट असावी, तर ती आहे आपली 1 जून 1945. स्थापनेसंदर्भातल्या महत्वाच्या व्यक्ती तर त्या आहेत JRD टाटा आणि होमी भाभा, डॉक्टर होमी भाभा. पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केव्हा झाली? तिसरा प्रश्न आहे. मग स्थापना माहित असेल तर 75 वर्षाचा काय प्रश्न नाही आपल्याला. 1 जून 2020. या संस्थेच्या मूलभूत संशोधनाचे क्षेत्र म्हणजे विषय कोणकोणते या संस्थेचे? तर ते असणार आहेत आपले मॅथ्स म्हणजे गणित, सायन्स आपलं विज्ञान आणि शेवटी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी. आणि या संस्थेच्या प्रयोगशाळा वेगवेगळ्या ज्या आपण 5 महत्वाच्या पाहिलेल्या आहेत त्यांची ठिकाणं. बँगलोर म्हटलं की आपण म्हणणार आहे बायोलॉजी, हैदराबाद बलून, पुणे म्हणजे आपलं खोडद नारायणगाव जायंट, उदक मंडल मोठे असेल तर फक्त रेडिओ टेलिस्कोप, आणि पंचमढीला गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमी. आता पुढची संस्था आहे TIFRच्याच अंतर्गत होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, यासाठीची ही संस्था आहे. शेवटची संस्था आहे आपली. इथं पण थोडासाच एकच महत्वाची गोष्ट आहे की ही जी संस्था आहे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, तर इथं सर केंद्रप्रमुखशी संदर्भ नसला तरी आपल्याला गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंध आहे. ही होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन ऑलिम्पियाडसाठी महत्वाची संस्था म्हणून कार्य करते. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स समाजाशी संपर्क आहे, त्या अंदाजाने ते आपलं घेतलेलं आहे. आता त्यांनी दिलंय ते आपल्याला करणं कर्तव्य आहे. तर ही आपल्या ऑलिम्पियाडसाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते, हेच याचं खूप महत्वाची गोष्ट आहे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन. मग बघा ही सुद्धा संस्था मुंबईला आहे. स्थापन करण्यात 2 मराठी व्यक्तींचा सहभाग आहे महत्वाचा. जुलै 74 ला स्थापन झाली. आपल्याला इयरची गरज नाही इथं. डॉक्टर रघुनाथ लागू आणि VG कुलकर्णी या 2 मराठी माणसांनी या संस्थेची TIFR अंतर्गत स्थापना केली होती. उद्दिष्ट काय आहे या संस्थेचं? प्राथमिक शाळेपासून पदवीपूर्व म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यात विज्ञान आणि गणितासंदर्भातला अवेअरनेस पसरवायचा किंवा वैज्ञानिक साक्षरता वाढीस लावायची. म्हणजे प्राथमिक शाळेपासून पदवीपूर्व महाविद्यालयीन स्तरांपर्यंत विज्ञान आणि गणित शिक्षणात समानता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणं आणि वैज्ञानिक साक्षरतेच्या वाढीला मदत करणं किंवा प्रोत्साहन देणं, हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात विज्ञान शिक्षणाचा प्रसार. मग ही संस्था 3 स्तरावर कार्य करते. संशोधन विकास, शिक्षक अभिमुखता आणि विज्ञान लोकप्रिय करणे, म्हणजे विज्ञानात संशोधन विकास, शिक्षक अभिमुखता आणि विज्ञान शिक्षकांच्यात विद्यार्थ्यांच्यात लोकप्रिय करणे. आणि हा महत्वाचा पॉईंट या संस्थेचा ऑलिम्पियाड आणि इतर विद्यार्थ्यांचे पालन पोषण, म्हणजे विद्यार्थी जे ऑलिम्पियाडसाठी जातात त्यांच्या संदर्भातलं जे काही करावं लागतं त्या संदर्भातली ही भारतातली महत्वाची नोडल एजन्सी म्हणजे मुख्य एजन्सी आहे हे. मग इथं बघा गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र या सगळ्या ऑलिम्पियाड कार्यक्रमाचे भारतातील नोडल केंद्र म्हणजे मुख्य केंद्र आहे. हाच या संस्थेचा सगळ्यात
महत्वाचा पॉइंट आहे. मग आणि ही संस्था विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणात पदवीधर शाळा पण चालवते, कारण हाच या संस्थेचा उद्देश आहे की वैज्ञानिक साक्षरता वाढीस लावायची किंवा त्या वाढीस प्रोत्साहन द्यायचे. मग यासाठीचे या संस्थेचे आपल्याला साईडवर 2 कार्यक्रम दिसतात. ते पहिला आहे विज्ञान प्रतिभा. आता हा विज्ञान प्रतिभा पुन्हा एकदा गणित आणि विज्ञानसाठी असेल. विज्ञान आणि गणिताच्या ज्ञानाचा प्रसार करणे. कुठं? 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा कार्यक्रम आहे. तशाच पद्धतीचा नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स म्हणजे पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्यात विज्ञान गणिताच्या शिक्षणाचा प्रसार करणे. मग आपल्याला काय माहित पाहिजे? विज्ञान प्रतिभा कार्यक्रम कुणाचा आहे? तर तो होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थेचा आहे, जी संस्था TIFR अंतर्गत आहे. आणि अजून एक मासिक आहे मराठीतलं, आनंदी नावाचं मासिक आहे या संस्थेचं. हे जे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना केंद्रित ठेवून सुरू करण्यात आलेलं. मग हे सुद्धा 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हा या मासिकाचा उद्देश आहे. या मासिकामध्ये काय सोपे वैज्ञानिक संकल्पना प्रयोग दिलेले असतात, जे विद्यार्थी घरी किंवा शाळेत सहजपणे करून पाहू शकतील. मग आनंदी हे सुद्धा मासिक होमी भाभा संस्थेचं आहे. स्टीमबोट हा एक सायन्स टॉक शो आहे यांचा, बाकी काय नाही यात. मग इथं महत्वाचं, सगळ्यात जर महत्वाचं काय असेल HSB म्हणजे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचं, तर ऑलिम्पियाडचं नोडल केंद्र हे लक्षात ठेवायचं. आणि विज्ञानाचा प्रसार करणं शाळा ते डायरेक्ट पदवीपूर्व, ह्या एकच गोष्ट महत्वाची. ऑलिम्पियाडचं नोडल केंद्र ऑलिम्पियाडच्या विद्यार्थ्यांसाठी सगळी कार्य करतं. पुढे जाऊया. काही प्रश्न आहेत मग बघा, हे 3-4 आणि त्यानंतर आपले सराव प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या वतीने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभ्यास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे? तर आपल्याला माहिती आहे मुंबई तर मुख्यालय आहे. ग्रामीण कॅम्पस किंवा रुरल कॅम्पस म्हटलं की तुळजापूर एकमेव आणि हैदराबाद गुवाहाटी. HMT गुवाहाटी पर्याय 2. खालीलपैकी कोणत्या संस्थेत भारत सरकारचे अणुविज्ञान आणि गणिताचं राष्ट्रीय केंद्र म्हणून ओळखण्यात येतं? आता इथं माहित नसेल तरी विचारले काय, अणुविज्ञान आणि गणित. मग नुपा आपल्याला माहिती आहे, प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सामाजिक. NCTE टीचर्ससाठी. राहिले काय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन कशात होतं? गणित विज्ञानात. मग जरी माहित नसेल तरी पर्याय क्रमांक 1. पुढं, होमी भाभा विज्ञान केंद्राच्या वतीने ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी कोणती कार्य करण्यात येतात? तर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी, विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचवणं, अजून जी काही रिलेटेड आपल्याला वाटतं की विद्यार्थ्यांसाठी करता येऊ शकतात ऑलिम्पियाडसाठी कार्य, ती सगळे असतात. कारण हेच मुख्य केंद्र आहे भारतातील वरील सर्व. जर कार्यावर सोपा क्वेश्चन आला तर क्वेश्चन 1 लाईनर कसा येऊ शकतो? तर ऑलिम्पियाडचं नोडल केंद्र कोणती संस्था? पुन्हा एकदा, होमी भाभा विज्ञान केंद्रामधून कोणत्या विषयात मूलभूत संशोधन? म्हणजे पुन्हा एकदा सिंपल आपण चर्चा केलेलाच आहे. तर गणित आणि विज्ञान पर्याय 2. आता आपण जेवढ्या संस्था बघितलेत त्याची काही इथं ब्रीद वाक्य आहेत. एका ब्रीद वाक्याचं शॉर्टमध्ये तुम्ही कमेंट केली तरी चालेल. पहिलं ब्रीद वाक्य आहे, ज्ञानसेवा तू साफल्यम. जी महत्वाची 5 ब्रीद वाक्य आहेत ती 5च्या 5 घेतलेली आहेत. सर्वांनी कमेंट करायच्यात.
तर हे MSCRTचं आहे, आपल्याला माहित आहे. त्यानंतर विद्या अमृतम शुते, विद्यानंच ज्ञानानंच अमृताची प्राप्ती होते, हे आपल्याला माहित आहे. ईश उपनिषदातलं आहे हे. कर्नाटक मधील रायचूर इथल्या शिलालेखातलं आहे तिथं. तर NCERT. पुढं गुरुतमो धाम. गुरु आलं की आपल्याला माहिती आहे आपण काय करायचंय. गुरु आलं की हात जोडलेला लोगो लक्षात आला पाहिजे. गुरु म्हटलं की NCT, टीचर सोडून दुसरं काही नाही. हे ब्रीद वाक्य आठवणी ठेवा, एकदम सोपं आहे. NCERTचा लोगो आहे 3 हंस. आगच्छत शिक्षार्थम, निर्गच्छत सेवार्थम. शिक्षणासाठी यायचंय, सेवेसाठी जायचंय, या प्रकारचं वाक्य 4 नंबरचं आपलं. तर ते असणार आहे आपलं मिपा संस्था आहे आपली छत्रपती संभाजीनगरलाच, राज्य आंग्ल भाषा. शेवटी ज्ञानदीप मिटवी अज्ञान, 5वं आहे आपलं. तर MPSPचं आपला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. मग ही 5 आपल्याला बोधवाक्य किंवा ब्रीद वाक्य महत्वाची, जी लक्षात ठेवू शकतो आपण आरामात, 1 2 3 वेळा वाचली तर.